समाजामध्ये अशा प्रकारचे काही माथेफिरू लोक असतात आणि देशभरामध्ये ते अशा पुतळ्यांवर, स्मारकांवर त्या संदर्भात चुकीची कामं करत असतात। शिवसैनिकांनी काल मासाहेबांच्या पुतळ्याचं शुद्धीकरण केलं, तो पुतळा स्वच्छ केला। मला असं वाटतं की पोलिसांनी त्या संदर्भात तपास करून एका व्यक्तीला अटक केलेली आहे। हे असे माथेफिरू समाजामध्ये असतात, ते कोणताही राग कुठेही काढतात। मग कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतात, कधी महात्मा फुले असतात, कधी मासाहेब मीनाताई ठाकरे असतात। याचं राजकीय भांडवल न करता अशा माथेफिरूंवरती उपचार करणं गरजेचं आहे। एकनाथ शिंदेंच्यावर हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे। इमारती पाडण्याच्या मनपाच्या नोटिसा कुठल्या अधिकाऱ्यांनी थांबवल्या असं हायकोर्टाने विचारलेलं आहे। बघा, हायकोर्टानं विचारलं वगैरे त्याच्यावरती तर मी काय पडत नाही। याच्यावरती जर एकनाथ शिंदे यांनी काही बेकायदेशीर कामं केली असतील, मुळातच ते स्वतःच बेकायदेशीर आहे। सध्याच्या सरकारमधलं त्यांचं अस्तित्व, त्यांचं मुख्यमंत्रीपद, त्यांचं उपमुख्यमंत्रीपद, त्यांचा पक्ष, त्यांचा चिन्ह हे त्यांच्याकडे बेकायदेशीरच आहे। अशी बेकायदेशीर व्यक्ती कोणतं कायदेशीर काम करेल याची अपेक्षा महाराष्ट्राने ठेवू नये। याला जबाबदार नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस आहे। अशा बेकायदेशीर व्यक्तीला मांडीवर घेऊन बसले आहेत मिस्टर अमित शहा, देवेंद्र फडणवीस। त्यांनी कारवाई केली पाहिजे अशा बेकायदेशीर कृत्याबद्दल। कोर्टाला का सांगावं लागतंय? आणि 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 कोर्टाचं ऐकतंय का सरकार? हे कोर्ट त्यांच्या खिशात आहे। कोर्टाने आदेश द्यावेत त्यांना कारवाईचे, या अशा बेकायदेशीर आदेश देणाऱ्या नगरविकास मंत्र्यांवर। नगरविकास खातं हे पैसे खाण्याचं सगळ्यात मोठं कुरण झालेलं आहे। मिस्टर शिंदे यांना जी आर्थिक सूज आलेली आहे ती नगरविकास खात्यामुळे आलेली आहे। हे काय हायकोर्टाला माहीत नाही, हे काय देवेंद्रजी फडणवीसांना माहीत नाही? करावी ना कारवाई, हिंमत असेल तर कारवाई करा, नुसती निरीक्षणं नोंदवू नका। 2 दिवसापूर्वी म्हणजे परवा भाजपचा विजयी निर्धार मेळावा झाला, देवेंद्र फडणवीसांनी खास करून ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका केली। त्यांचं असं म्हणणं आहे की भाजपचाच महापौर इथे बसणार। आम्ही 2 आकड्यांनी मागे पडलो होतो, मात्र आकडे कमी झाल्यानंतर कसं आम्हाला जिंकायचं माहिती आहे। बघा, देवेंद्र फडणवीस किंवा त्यांचे मुंबईचे अध्यक्ष बरंच काही बोलत होते। मुंबईचे अध्यक्ष त्यांचे असंही बोलले की शिवसेनेला इथे महापौरपदी एखादा खान बसवायचा आहे। बरोबर आहे, खान बसवायचा आहे। अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती कोणी केलं? आरिफ मोहम्मद खान यांना बिहारचं राज्यपाल कोणी केलं? कोणी केलं? अशी अनेक उदाहरणे मला देता येतील। आम्ही या देशाच्या राजकीय आणि सामाजिक जडणघडणीमध्ये, स्वातंत्र्य लढ्यामध्ये भारतीय जनता पक्ष नव्हता किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नव्हता, पण मोठ्या प्रमाणामध्ये या देशामध्ये मुस्लिम समाज देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये, सामाजिक चळवळीमध्ये होता। त्यांनी जरा हमीद दलवाईंविषयी अभ्यास करावा। फडणवीसांनी हमीद दलवाई, युसुफ मेहर अली, अरुणा असफ अली, अशफाकुल्ला खा, सिकंदर बख्त हे भाजपचे सगळ्यात मोठे नेते होते। देवेंद्र फडणवीस यांचा अभ्यास कच्चा आहे, त्यांना इतिहास आणि सामाजिक ज्ञान अजिबात नाही। हे नरेंद्र मोदी यांनी चिटकवलेले महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहेत, त्याच्यामुळे त्यांना इतिहासच माहीत नाही। आणि जर त्यांना खानांचा एवढा तिटकार असेल तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी हसन मुश्रीफ यांना मंत्रिमंडळातून दूर करावं।